हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी प्राध्यापक विजय येवले सर क्वेश्चन नंबर 2 मधला 3 नंबर क्वेश्चन स्टार्ट करत आहे। तर कोणत्या एक्सरसाइज मधला? एक्सरसाइज 3.4 मधला। आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 2 मधले 2 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत। आता ह्या व्हिडिओमध्ये राहिलेले क्वेश्चन आपण कंप्लीट करून टाकू, म्हणजे एक्सरसाइज फिनिश होते। तर बघा, क्वेश्चन 2 मधला 3 काय आहे? तर 2 असं दिलंय, प्रूव्ह द फॉलोइंग। Question 3, sin x minus cos 3x plus sin 5x minus sin 7x divided by cos x minus cos 3x minus cos 5x plus cos 7x is equal to cot 2x। तर ह्याची आपल्याला लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड प्रूफ करायची। तर सिंपल क्वेश्चन आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया आपण। बघा सोल्यूशन। लेफ्ट hand side, what is left hand side? Sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x whole divided by cos x minus cos 3x minus cos 5x plus cos 7x is equal to, आता याचा थोडासा क्रम चेंज करू आपण। sin 5x आधी घेऊया। बघा sin 5x आणि त्याच्यासोबत प्लस sin x, एक ब्रॅकेट टाकू। आता या दोन्ही मधलं मायनस कॉमन काढू, sin 3x प्लस sin 7x होल डिवायडेड बाय, आता इथं पण हे दोन ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण, cos x मायनस cos 5x आणि ह्या दोन्ही मधलं मायनस कॉमन काढू आणि ब्रॅकेटमध्ये घेऊ cos 3x मायनस cos 7x इज इक्वल टू, आता पहा ह्या ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला तयार झाला आहे sin c प्लस sin d चा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला। मग sin c प्लस sin d नुसार ह्याला लिहिता येईल आपल्याला 2 times sin 5x plus x divided by 2 into cos 5x minus x divided by 2 minus 2 times sin c plus sin d, इथं पण तोच sin 3x plus 7x divided by 2 into cos 3x plus 7x divided by 2 होल डिवायडेड बाय, आता इथं cos c मायनस cos d चा फॉर्म्युला यूज करायचा आहे। मग cos c मायनस cos d, इथं काय करणार आपण, मायनस 2 टाइम्स sin x प्लस 5x डिवायडेड बाय 2 इंटू sin x मायनस 5x डिवायडेड बाय 2 मायनस, आता इथं पण cos c मायनस cos d, परत मायनस इंटू मायनस प्लस होईल 2 टाइम्स sin 3x प्लस 7x डिवायडेड बाय 2 इंटू sin 3x मायनस 7x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू, आता न्यूमरेटर मधनं जर 2 कॉमन काढला, हे 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील sin, आता इथं 5x प्लस x 6x डिवायडेड बाय 2 cos 5x मधनं 1 x सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 4x डिवायडेड बाय 2 मायनस 2 कॉमन काढलेला आहे त्याच्यामुळे 2 लिहायची गरज नाही, sin 3x प्लस 7x 10x डिवायडेड बाय 2 cos 3x, आता इथं काय पाहिजे, मायनस पाहिजे ना, 3x मधनं 7x जर गेला तर काय, 4x मायनस 4x राहील का, 4 5 6 7 मायनस 4x डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय, परत डिनॉमिनेटरमधनं जर 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील मायनस sin x प्लस 5x 6x डिवायडेड बाय 2 sin x मधनं 5x गेला मायनस 4x डिवायडेड बाय 2 प्लस 2 कॉमन काढलेला आहे sin 3x प्लस 7x 10x डिवायडेड बाय 2
साईन 3x जर 7x सबस्ट्रॅक्ट केला तर -4x डिवायडेड बाय 2. मग बघा इथं बे एक बे, बे त्रिक 6, बे दोन्ही 4, बे पंचे 10, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे दोन्ही 4, बे पंचे 10 आणि बे दोन्ही 4. म्हणजे 2ने डिवाइड झालं, हे 2 कॅन्सल झालं. इज इक्वल टू मग राहिलं काय तर साईन 3x कॉस 2x मायनस साईन 5x आणि हे मायनस कॉसने खाऊन टाकल्यावर काय राहिलं कॉस 2x डिवायडेड बाय आता इथं हे मायनस साईनच्या बाहेर निघल, साईनला डायजेस्ट होत नाही, मग हे मायनस इंटू मायनस प्लस झालं साईन 3x इथं साईन 2x प्लस हां इथलं मायनस कॉमन निघल्यावर इथं मायनस होईल मायनस साईन 5x आणि इथं साईन 2x इज इक्वल टू आता दोन्हीमधनं काय कॉमन निघेल न्यूमरेटरमधनं बघा कॉस 2x कॉमन निघेल. कॉस 2x जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील साईन 3x मायनस साईन 5x होल डिवायडेड बाय आणि डिनॉमिनेटरमधनं साईन 2x कॉमन निघेल. साईन 2x जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील साईन 3x मायनस साईन 5x. मग बघा न्यूमरेटरचा ब्रॅकेट डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट सेम असल्यामुळं कॅन्सल झाले आणि कॉस 2x अपॉन साईन 2x काय असतो तर कॉट 2x असतो. झालं हेच प्रूफ करायचं होतं. राईट हँड साईड हे पहा कॉट 2x म्हणजे लेफ्ट हँड साईड घेतली सॉल्व करत गेलो तर आपण आपल्याला राईट हँड साईड भेटली. इट इज अ व्हेरी सिम्पल. टेक अ स्क्रीनशॉट काढून घ्या, सिम्पल होतं. क्वेश्चन नंबर 4. तर 4 नंबरची लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. तर बघा लेफ्ट हँड साईड काय दिली साईन 18 डिग्री कॉस 39 डिग्री प्लस साईन 6 डिग्री कॉस 15 डिग्री आणि आन्सर आलं पाहिजे आपलं साईन 24 डिग्री कॉस 33 डिग्री. तर चला ह्याची लेफ्ट हँड साईड घेऊ आपण. लेफ्ट हँड साईड आता लेफ्ट हँड साईड घेताना काय करतो मी क्रम बदलून घेतो. मल्टिप्लिकेशनमध्ये क्रम बदलला तरी चालतो. तर हा 39 मोठा नंबर आहे म्हणून आधी घेतो कॉस 39 डिग्री, त्याच्यानंतर हा लिहितो साईन 18 डिग्री प्लस परत हा कॉस 15 डिग्री आधी घेतो आणि नंतर हा साईन 6 डिग्री म्हणजे फक्त क्रम बदलून लिहिले आपण. इज इक्वल टू आता मी इथं काय करतो 2ने डिवाइड केलं. हे काय केलं मी 2ने डिवाइड केलं आणि 2ने मल्टिप्लाय करतो आहे. 2ने मल्टिप्लाय केलं इथं काय येईल कॉस 39 डिग्री इंटू साईन 18 डिग्री प्लस 2 इंटू कॉस 15 डिग्री इंटू साईन 6 डिग्री. काय केलं मी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2ने डिवाइड केलं 1/2 ॲज इट इज इन द ब्रॅकेट. आता इथं 2 कॉस ए इंटू साईन बी डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला तयार झाला आहे आणि हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हे पहा 2 कॉस ए इंटू साईन बी ह्याच्यासारखं आहे. मग त्याला साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी असं लिहू शकतो आपण. सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्यानुसार काय लिहिणार साईन 39 डिग्री प्लस 18 डिग्री मायनस साईन 39 डिग्री मायनस 18 डिग्री प्लस आता इथं पण 2 कॉस ए इंटू साईन बी ह्याच्यासारखाच तयार झाला आहे म्हणजे साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी लिहू शकतो आपण. बघा परत इथं साईन 15 डिग्री प्लस 6 डिग्री मायनस साईन 15 डिग्री मायनस 6 डिग्री ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1/2 इन द ब्रॅकेट साईन दोन्हीचे ॲडिशन किती 16 16 आणि 1 17 7 हा चला 1 2 5 57 डिग्री मायनस 9मधनं 8 गेले साईन 9मधनं 8 गेले 1 राहिला 3मधनं 1 गेले 2 राहिला 21 डिग्री प्लस साईन यांची ॲडिशन 21 डिग्री मायनस साईन 15मधनं 6 गेले 9 डिग्री बरोबर ना 9 डिग्री 99
9 डिग्री ब्रॅकेट क्लोज. 9 6 नाही 9 6 15 बरोबर आहे. इज इक्वल टू 1/2 इन द ब्रॅकेट साइन 57 डिग्री. आता हा मायनसचा आणि हा प्लसचा कॅन्सल झाला. साइन 21 डिग्री हा एज इट इज मायनस साइन 9 डिग्री इज इक्वल टू 1/2. आता इथं ब्रॅकेटमध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर साइन सी मायनस साइन डीचा. आता साइन सी मायनस साइन डीला काय लिहिता येईल तर 2 टाइम्स कॉस 57 डिग्री प्लस 9 डिग्री डिवायडेड बाय 2 इंटू साइन 57 डिग्री मायनस 9 डिग्री डिवायडेड बाय 2 असं लिहिता येईल. इज इक्वल टू हा 2 कॅन्सल झाला. कॉस आता हे दोन्हीचे ॲडिशन किती येईल 66 डिवायडेड बाय 2 साइन आणि इथे सबस्ट्रॅक्शन जर केली तर किती 7 8 9 म्हणजे 48 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस. आता हे जर डिव्हिजन केलं तर 2 33 66 म्हणजे 33 डिग्री साइन आणि इथं 2 24 48 24 डिग्री. ह्याचा क्रम बदलून लिहितो साइन 24 डिग्री इंटू कॉस 33 डिग्री. हेच आणायचं होतं. हे पहा साइन 24 डिग्री इंटू कॉस 33 डिग्री राईट हँड साइड हेन्स प्रूव्ड. घ्या स्क्रीनशॉट काढून. सिंपल होतं. क्वेश्चन नंबर 5. आता 5 क्वेश्चनमध्ये काय दिले बघा. कॉस 20 डिग्री कॉस 40 डिग्री कॉस 60 डिग्री कॉस 80 डिग्री इज इक्वल टू 1/16. तर आपल्याला लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड प्रूफ करायची. चला लेफ्ट हँड साईड घेऊया आपण. लेफ्ट हँड साईड व्हॉट इज लेफ्ट हँड साईड कॉस 20 डिग्री इंटू कॉस 40 डिग्री इंटू कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. कॉस 60 डिग्री काय असतो हाफ असतो. हा कॉस 80 डिग्री एज इट इज. आता आपल्याला आन्सर 1/16 आणायचं आहे. कसं आणणार तर हे 1/2 एज इट इज. मग परत मी काय करतो आहे 2 ने डिवाइड करतो. इथं ब्रॅकेट टाकतो आणि 2 ने मल्टिप्लाय करतो. कॉस 20 डिग्री कॉस 40 डिग्री ब्रॅकेट क्लोज आणि इथं साइन 80 डिग्री. काय केलं मी कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू हाफ समोर लिहिली. हे 1/2 2 ने डिवाइड केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. असं करू शकतो आपण. हे 2 कॅन्सल झाल्यावर तेच राहतं. मग ॲडजस्टमेंट केली आपण. कशासाठी ॲडजस्टमेंट केली तर बघा 2 × 2 4. आता ह्या ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला तयार झाला 2 कॉस ए कॉस बी. मग हे फॉर्म्युला कशासारखा आहे तर हे पहा 2 कॉस ए कॉस बी डिफॅक्टरायझेशनचा आहे. याला लिहू शकतो आपण कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. त्या फॉर्म्युल्यासारखं लिहू आपण. काय लिहिणार ब्रॅकेटमध्ये कॉस ए प्लस बी म्हणजेच 20 डिग्री प्लस 40 डिग्री. त्याच्यानंतर प्लस कॉस 20 डिग्री मायनस 40 डिग्री आणि हा साइन 80 डिग्री ॲज इट इज इक्वल टू 1/4 इन द ब्रॅकेट कॉस 40 50 60 60 डिग्री प्लस कॉस 20मधून 40 गेले मायनस 20 डिग्री ब्रॅकेट क्लोज साइन 80 डिग्री इज इक्वल टू 1/4 इन द ब्रॅकेट. आता कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू परत हाफ असते प्लस आणि इथं मायनस. आता कॉसने मायनस काढून टाकलं म्हणजे काय राहिलं कॉस 20 डिग्री साइन 80 डिग्री इज इक्वल टू. तर 1/4 ने आणि साइन 80 डिग्रीने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करतो म्हणजे 1/4 इंटू 1/2 1/8 साइन 80 डिग्री प्लस 1/4 कॉस 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री. 18 नाही 80 डिग्री इज इक्वल टू 1/8 साइन 18 डिग्री एज इट इज प्लस 1/4 इंटू 2
2ने डिवाइड केलं तर 2ने मल्टिप्लाय करतो. कॉस 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री इज इक्वल टू 1/8 साइन 80 डिग्री प्लस 1/4 इंटू 2 8. परत ह्या ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला तयार झाला 2 कॉस ए साइन बी. असा कुठं फॉर्म्युला आहे तर हे पहा 2 कॉस ए साइन बी. त्याला लिहायचं साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी दोन्ही साईनमध्ये. मग बघा साइन ए प्लस बी साइन ए प्लस बी म्हणजे 20 डिग्री प्लस 80 डिग्री मायनस साइन 20 डिग्री मायनस 80 डिग्री ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1/8 साइन 80 डिग्री प्लस 1/8 इन द ब्रॅकेट साइन. आता 20 प्लस 80 किती 100 डिग्री मायनस साइन 20 मधनं 80 गेले 60 70 80 म्हणजे मायनस 60 डिग्री ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1/8 साइन 80 डिग्री प्लस 1/8. आता ह्या साइन 80 डिग्रीला मी असं लिहू शकतो का साइन 180 डिग्री मायनस 80 डिग्री लिहू शकतो. आता हे मायनस मायनस प्लस झालं हे मायनस मायनस आणि इथं साइन 60 डिग्री ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1/8 साइन 80 डिग्री प्लस 1/8 इन द ब्रॅकेट. आता इथं काय 180 मायनस 80 म्हणजे 100 डिग्री असते. तर 180 मायनस ह्याला थिटा जर कन्सिडर केलं तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो पॉझिटिव्ह असतो आणि 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज साईनला साईन आणि हा 80 डिग्री. त्याच्यानंतर प्लस साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते √3/2 असते. इथं ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1/8 साइन 80 डिग्री प्लस 1/8ने जर ह्या दोन्हीला मल्टिप्लाय केलं तर इथं काय येईल 1/8 साइन 80 डिग्री आणि इथं 1/8ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल √3/8 16. आता इथं एक मिस्टेक आहे एक मायनस व्हायला पाहिजे होतं. आता हे मायनस मायनस तर प्लस झालं ना म्हणजे फॉर्म्युला इथं काहीतरी मिस्टेक आहे. ओ इथं मिस्टेक झाली ना. कॉस 80 डिग्री घ्यायचं तर आपण साइन 80 डिग्री घेतलं. इथं कॉस आहे कॉस 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 इथं पण काय येणार मग कॉस आणि इथं कॉस आल्यानंतर इथं चेंज करावं लागेल. मग आपल्याला साईननेच मल्टिप्लाय केलं ना मिस्टेक झाली. आता हे साईन नाही कॉस आहे कॉस. मग कॉस 80ने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय केलं इथं पण काय यायला पाहिजे कॉस यायला पाहिजे आणि इथं मल्टिप्लाय केलं इथं पण कॉस यायला पाहिजे. इथं पण काय यायला पाहिजे कॉस आणि हे कॉसने मल्टिप्लाय केले. ओके इथं पण काय यायला पाहिजे इथं प्रत्येक ठिकाणी कॉसच येईल कॉस 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 आणि इथं पण कॉस. आता इथं कॉसने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं फॉर्म्युला तयार झाला कॉसमधलाच. मग इथं बदल करावा लागेल. आता 2 कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे कॉसमधलाच आन्सर कॉसमध्येच येते. म्हणजे हे दोन्ही पण आपल्याला काय घ्यावं लागतील कॉस आणि कॉस. त्याच्यानंतर इथं कॉस इथं पण कॉस घ्यावा लागेल कॉस आणि इथं पण कॉस. आता आपल्याला माहिती आहे कॉस मायनसला खाऊन टाकलं हे मायनसला मायनस राहील. आता इथं पहा 180 मायनस थिटा सेकंडमध्ये कॉस काय असतो तर निगेटिव्ह असतो. इथं मायनस घ्यावा लागेल
मायनस कॉस 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. आता इथं कॉस 60 डिग्री, कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते तर 1/2 असते. आता पहा हे मायनस दोन्हीचं कॉमन काढलं हे मायनस होईल, इथं कॉस आणि हे प्लस 1/16. आता हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल झालं, मग राहिलं काय 1/16. हेच पाहिजे होतं आपल्याला. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड आपण प्रूफ केली. 1/16 पाहिजे होतं, आला आन्सर. बघा एक मिस्टेकमुळं आपले सगळं चेंज करावं लागलं आपल्याला. तर याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. परत एकदा तुम्ही सॉल्व करून बघा स्टेप बाय स्टेप, म्हणजे समजेल. थोडेसे मी ते मिस्टेकमुळे चेंजेस केले, तुम्हाला लक्षात नाही यायचं, त्याच्यामुळे परत एकदा लिहून काढा व्यवस्थित. तर बघा ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन नंबर 6 काय दिला आहे. साइन 20 डिग्री, साइन 40 डिग्री, साइन 60 डिग्री, साइन 80 डिग्री इज इक्वल टू 3/16. लेफ्ट हँड साईड घेऊ आणि राईट हँड साईड प्रूफ करूया. लेफ्ट हँड साईड, व्हॉट इज लेफ्ट हँड साईड. साइन, आता लिहितानाच आपण काय करूया, बरं ठीक आहे. साइन 20 डिग्री, साइन 40 डिग्री, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू वाटते √3/2. साइन 80 डिग्री, कारण की आपल्या ट्रेग्नोमेट्रीच्या टेबलनुसार साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे. जी माहिती ती लिहून ठेवली, जी माहीत नाही ते ॲज इट इज ठेवलं आपण. इज इक्वल टू, आता हे समोर लिहितो √3/2. आता इथं 2ने डिवाइड करतो, मग 2ने डिवाइड केलं की 2ने मल्टिप्लाय करतो. मग इथं साइन 20 डिग्री, साइन 40 डिग्री आणि हा साइन 80 डिग्री ॲज इट इज. काय केलं मी, 2ने मल्टिप्लाय केलं, 2ने डिवाइड केलं. इज इक्वल टू √3/2 × 2 4. आता हे कशासाठी केलं तर इथे एक फॉर्म्युला तयार करायचा होता, म्हणून 2ने मल्टिप्लाय केलं. मग 2 sin A × sin B असा फॉर्म्युला कुठे आहे तर हे इथे 2 sin A × sin B. त्याला cos A - B - cos A + B असं लिहिता येतं 4 नंबरच्या फॉर्म्युल्यानुसार. मग बघा 4 नंबरच्या फॉर्म्युल्यानुसार मी लिहू शकतो का, cos 20 डिग्री - 40 डिग्री मायनस cos 20 डिग्री + 40 डिग्री आणि हा साइन 80 डिग्री ॲज इट इज इक्वल टू √3/4 इन द ब्रॅकेट cos 20मधनं 40 गेले -20 डिग्री मायनस cos 20 + 40 60 डिग्री ब्रॅकेट क्लोज साइन 80 डिग्री इज इक्वल टू √3/4 इन द ब्रॅकेट. कॉसने मायनस खाऊन टाकला आणि त्याला डायजेस्ट होतो. cos 20 डिग्री मायनस cos 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते, साइन 80 डिग्री इज इक्वल टू, आता हे √3/4 आणि साइन 80 डिग्री ह्या दोन्हीने मल्टिप्लाय करू, ह्याला पण आणि ह्याला पण. मग बघा मल्टिप्लाय करून काय भेटेल तर √3/4 cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री मायनस √3/4 2 8 8 साइन 80 डिग्री इज इक्वल टू, आता इथं परत फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला तयार करण्यासाठी इथं 2 पाहिजे, मग 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2ने डिवाइड करावं लागेल. √3/4 × 2, मग 2ने डिवाइड केलं तर 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री मायनस √3/8 साइन 80 डिग्री इज इक्वल टू √3/4 × 2 8. परत इथं फॉर्म्युला तयार झालं 2 cos A × sin B. आता हे पहा 2 cos A × sin B सेकंड नंबरचा फॉर्म्युला, त्याला साइन A + B - साइन A - B असं लिहू शकतो. मग बघा त्या फॉर्म्युल्यानुसार सेकंड नंबरच्या साइन 20 डिग्री + 80 डिग्री मध्ये काय आहे मायनस साइन 20 डिग्री - 80 डिग्री ब्रॅकेट क्लोज मायनस √3/8 साइन 80 डिग्री इज इक्वल टू √3/8 इन द ब्रॅकेट साइन 20 + 80 100 डिग्री मायनस
साईन 20मधनं 80 गेले -60 डिग्री ब्रॅकेट क्लोज मायनस √3/8 साईन 80 डिग्री इज इक्वल टू √3/8 इन द ब्रॅकेट साईन. आता मी ह्या 100 डिग्रीला लिहू शकतो 180 डिग्री मायनस 80 डिग्री, कारण की 180मधनं 80 गेल्यावर 100 राहतात, म्हणजे 100ला असं लिहू शकतो. मायनस, आता हे मायनस इंटू मायनस प्लस, कारण की हे मायनस बाहेर येतं साईनमध्ये, साईनला हे डायजेस्ट होत नाही, मग मायनस इंटू मायनस प्लस साईन 60 डिग्री मायनस √3/8 साईन 80 डिग्री इज इक्वल टू √3/8 इन द ब्रॅकेट 180 मायनस 80 कोणत्या क्वार्टरमध्ये? सेकंड क्वार्टरमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो. 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज, म्हणजे इथं राहिला साईन 80 डिग्री. साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? √3/2 असते. ब्रॅकेट क्लोज मायनस √3/8 साईन 80 डिग्री इज इक्वल टू √3/8ने मल्टिप्लाय करू आपण. √3/8 इंटू साईन 80 डिग्री प्लस √3 इंटू √3 3 आणि 8 इंटू 2 16 मायनस √3/8 साईन 80 डिग्री. तर हे मायनसचं आणि हे प्लसचं कॅन्सल झालं, राहिलं काय? तर इज इक्वल टू 3/16 आला आन्सर. हे पहा 3/16 राईट हँड साईड, म्हणजे लेफ्ट हँड साईड घेतली आपण आणि राईट हँड साईड प्रूफ केली. तर ह्याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. सिम्पल आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आणि सॉल्व करायचं, आणि एकदम एकही स्टेप न एलिमिनेट करता व्यवस्थित सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला. स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं. आता पहा, तर इथं एक्सरसाइज 3.4 संपलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढची एक्सरसाइज म्हणजे ह्या चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज 3.5 स्टार्ट करूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन व्हिडिओची अपडेट पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येत जाईल. तर आज इथं थांबूया. थँक्यू.